6वा त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री. तर इथे आपण हा टेबल लिहिलेला आहे. हा टेबल आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि अँगल म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि कोणाचे मापाचा हा टेबल आहे. तर या इकडे सगळे हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत, त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत आणि थीटा 0, 30, 45, 60, 90 घेऊन आपण त्याच्या किमती काढल्या आहेत आणि आपण त्या इथे लिहिल्या आहेत. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, त्रिकोणमितीय नित्य समानता. In this figure, where triangle ABC is a right angle triangle, where angle B is 90 degree. त्रिकोण ABC मध्ये कोण B हा 90 अंशाचा आहे आणि त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. सम्मुख बाजू भागिले कर्ण म्हणजे BC डिवायडेड बाय AC. cos theta means adjacent side divided by hypotenuse. लगतची बाजू भागिले कर्ण AB divided by AC. Now third, tan theta equal to sin theta divided by cos theta means BC by AC divided by AB by AC equal to BC by AB. हे इथे कट होतील म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थीटा. नंतर आहे सेक थीटा आणि कोसेक थीटा. कोसेक थीटा इक्वल टू 1 बाय साइन थीटा. 1 by BC divided by AC means AC divided by BC. Now fifth, sec theta means 1 by cos theta means 1 by AB by AC equal to AC by AB. Now cot theta equal to 1 by tan theta equal to 1 by BC by AB means AB by BC. तर इथे आपण हे सगळे त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहिले आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण ह्या आकृतीवरून ह्या फिगरवरून आपण हे लिहिले आहेत. थीटाचे ह्या अँगलचे आपण सगळे रेशो लिहिलेले आहेत. आता ह्याच्यानंतर आपण इथे पायथागोरस थेरम वापरून इथे आपण पायथागोरसचा थेरम वापरून सिद्धांत वापरून हे इक्वेशन आपण तयार करणार आहोत. ह्यांना काय म्हणतात तर दीज आर फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे हे मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत. तर तुम्हाला हे सगळे इक्वेशन हे सगळे समीकरण तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर आता ही समीकरण कशी तयार झाली हे आपण आता इथे शिकणार आहोत. तर बाय पायथागोरस थेरम वरून आपल्याला माहितीये की कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू sum of square of other remaining two sides. AC square equal to BC square plus AB square. इथे आपण काय करणार डिवाइड बोथ साइड, दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण डिवाइड करणार आहोत. कशाने तर AC स्क्वेअरनी. डिवाइडिंग बोथ साइड बाय AC स्क्वेअर. डिवाइडिंग बोथ साइड्स by AC square. AC square by AC square equal to BC square plus AB square divided by AC square. Now AC square means 1 equal to BC by AC square plus AB by AC square. Now BC by AC means what?
BC by AC means sin theta, means sin theta square, sin theta square. AB by AC means cos theta, cos theta square. Therefore sin square theta plus cos square theta equal to 1. इथे आपल्याला इक्वेशन 1 मिळाले, समीकरण इथे आपल्याला 1 मिळालेलं आहे. आता ह्या समीकरणाला आपण साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचं आहे. साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. नाउ साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. 1 plus cos theta divided by sin theta whole square equal to 1 by sin square theta. Now cos theta divided by sin theta means what? Cot theta. And 1 by sin square theta means cosec theta. Therefore 1 plus cot square theta equal to cosec square theta. 1 plus cot square theta equal to कोसेक स्क्वेअर थीटा. तर इथे आपल्याला आता हे दुसरं समीकरण मिळालेलं आहे. आता आपल्याला तिसरं समीकरण मिळवायचं आहे. तर आता आपण ह्या समीकरणाला कॉस स्क्वेअर थिटाने भाग देणार आहोत, म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला पण आणि डाव्या बाजूला पण कॉस स्क्वेअर थिटा. डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट बाय कॉस स्क्वेअर थिटा. Now dividing equation first by cos square theta. Therefore sin square theta plus cos square theta divided by cos square theta equal to 1 by cos square theta. Now sin square theta divided by cos square theta plus cos square theta divided by cos square theta equal to 1 by cos square theta. Now sin square theta by cos square theta means tan square theta. Now cos square theta and cos square theta equal 1. And 1 by cos square theta means sec square theta. Or therefore 1 plus tan square theta equal to sec square theta. हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. हे किती आहे? तिसरं इक्वेशन आहे, तिसरं समीकरण आहे. हे तिन्ही समीकरण तुम्हाला पाठ करायचे आहेत. Now equation first, equation second and equation third are fundamental trigonometric identities. म्हणजे हे मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत. तर इथे आपण इक्वेशन परत लिहून काढू. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. And 1 plus cot square theta equal to cosec square theta. तर हे तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण हे तुम्हाला गणित सोडवताना लागणार आहेत हे सूत्र, हे समीकरण आहे. तर हे पाठ करा. तर हे समीकरण तयार करण्यासाठी इथे आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला आहे. आणि पायथागोरसचा सिद्धांत केव्हा वापरतात? जेव्हा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे ह्याच्यातला एक कोन हा 90 अंशाचा असतो. इथे कोन बी हा 90 अंशाचा आहे. मग त्यामुळेच आपल्याला इथे हा सिद्धांत वापरता येतो. मग या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज, ह्याच्यावरून आपण हे तिन्ही सूत्र काढलेले आहेत. मग इथे AC स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तर ह्या इक्वेशनला, ह्या समीकरणाला आपण AC स्क्वेअरने भाग दिला, त्याच्यामुळे इथे 1 आलं. आणि BC भागिले AC वर्ग अधिक AB भागिले AC वर्ग. पण BC भागिले AC म्हणजेच काय? तर साइन थिटा, म्हणून साइन थिटा स्क्वेअर. आणि AB भागिले AC बरोबर काय आहे? कॉस थिटा, म्हणून कॉस स्क्वेअर थिटा, कॉसचा वर्ग. 1 बरोबर आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. मग हे जे समीकरण आहे, ह्या समीकरणाला आपण एकदा साइन वर्ग थिटाने भाग दिला पूर्ण समीकरणाला, आणि दुसऱ्या वेळेस आपण कॉस वर्ग थिटाने भाग देऊन तिन्ही समीकरण आपण काढलेले आहेत. पायथागोरस सिद्धांताचं वैशिष्ट्य काय आहे की हा सिद्धांत फक्त काटकोन त्रिकोणामध्येच वापरता येतो.